ओम श्री सिद्ध भैरवाय नमः। आज कोणवार? शुक्रवार, 31 जानेवारी शुक्रवार. आणि आज काय आहे? धर्मनाथाची बीज. धर्मनाथाची बीज या दिवशी काय केलेलं आहे? नवनाथांनी गोरक्षनाथांनी धर्मनाथाला दीक्षा दिलेली. ही भारतीय संस्कृती जी आहे ना, ही जसं आपण काचेचं भांडं सांभाळतो, मडकं सांभाळतो, जपून वापरतो, तशी संस्कृती जपलेली. आणि आज आपण काय केले? ही पाश्चात्य संस्कृती आपल्या का आली आणि त्याने आपल्या संस्कृतीचा धुवा उडून टाकलेला आहे. मातृदेवो भव आणि जगा आणि जगू द्या. आणि पाश्चात्य संस्कृती काय आहे? मीच फक्त जगल, मीच फक्त श्रीमंत होईल, म्हणून मीच श्रीमंत व्हावा म्हणून आज बाहेर देशामध्ये अणुअस्त्र, बाम, हल्ले, झगडे करून राहिलेत. आणि मग मी जगल आणि त्यालाही जगू दे, ही संस्कृती महत्त्वाची आहे. आणि ही नाथांनी केली. नाथांनी नवनाथाचा अवतार घेतला आणि मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वळला गैनी गैनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सार सोजवली. मेन दत्त भगवान, मच्छिंद्र. आणि मग गैनीना कोणाला केला? निवृत्तीला ज्ञानदेवाला केला. ज्ञानदेवाला ज्ञानेश्वरी लिहायला लावली. ज्ञानेश्वरांनी अशी आज बाबा तयार झाली. आणि मग जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. आणि आताचे काय आहे? आताचे संत काय आहे? जगा पैशाच्या कारण्या संताच्या विभूती देह कष्टविती पैशासाठी. आताचे जे संत आहे ना, फक्त पैसा. कीर्तन झालं का बाबाला पैसा आणि प्रपंच करायचे आहे. काही काही संत जे आहेत ते संस्था चालवतात, मुलांना शिकवतात, पण काही नुसता प्रपंच करतात. मोठमोठ्या गाड्या, आलिशान गाड्या तिणतात. धर्माचा सगळा नाश टाकला. गीती दोघे नरका जाती. का यांना अभंग दिसत नाही का? आज गोरगरिबांना आज लोक भुकेने मारतात. यांना जाण नाही का? आणि म्हणूनच ह्या नवनाथांनी ही भक्ती केली. नाथांनी काही प्रपंच केला नाही, ब्रह्मचर्याचं पालन केलं आणि अख्खा देह त्यांनी जगाकरता निसावला. आणि मग तीच ही कथा आहे. उज्जैनी शहरामध्ये विक्रम नावाचा राजा होता. विक्रम राजा इतका मस्त राज्य करत होता आणि सुखाने प्रजा होत होती. आणि ज्यावेळेला तो वारला, तिथं मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ चालू होते रस्त्यानं तीर्थयात्रा करीत. आणि त्यांनी तो जगांचा शोक कल्लोळ पाहिला. तेव्हा गोरक्षाला दया आली. आणि मग गोरक्षाने काय सांगितलं का बा गुरुला, का बा याला जर जिवंत केलं तर बरं होईल. आज याची बायको रडत होती. बायको तर रडणारच आहे, पण ज्याच्याकरता सारं जग रडतं, काय रतन चाटासाठी आज सारं जग रडलं. आणि तसं हे जग याच्याकरता रडलं. आणि मग त्यांनी काय केलं? याला जिवंत करा म्हणून. आणि त्यांनी अंतर्ज्ञानी बघितलं याचं आयुष्य संपलेलं आहे, याचं आयुष्य शिल्लक नाही. मग आता काय करायला पाहिजे? म्हणून याला हाही उपाय. मी काय करतो? याच्या देहामध्ये प्रवेश करतो, याला जिवंत करतो. आणि मग तोपर्यंत माझं शरीर आहे ना, हे तू रक्षण कर. आणि मग मच्छिंद्रनाथाने काय केला? त्याच्या देहात प्रवेश केला आणि तो उठून बसला. बघा, त्याच्या पत्नीबरोबर त्या राज्यामध्ये विक्रम राजाबरोबर त्यांनी आज हे विक्रम संवत्सर जे होते येतं ना आपलं विक्रम संवत्सर येतं ना, आता ते विक्रम राजाचं येतं. तर विक्रम संवत्सर येतं आणि ते विक्रम संवत्सराच्या याला त्या मग त्यांनी काय केलं? त्याच्यात देह प्रवेश केला. आणि मग तो देह आहे ना, ते शंकराच्या मंदिरामध्ये तो लपवून ठेवला. आणि तो देह लपवून ठेवल्यानंतर तिथं कोण होती? एक गुरुवीण होती. आणि तिला सांगितलं का बा तू याच्यावर लक्ष दे. आणि मग तू गेला त्याच्या निघून. कोण? गोरक्ष. आता हे जे नाथपंथ आहे ना, हे काही जागेवर बसणारे लोक नव्हते. भ्रमण, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. आणि हे सतत लोकांच्या कल्याणाकरता फिरत होते. आणि मग त्या देहाचं रक्षण करण्याकरता कोणाला? गुरुनीला सांगितलं. आणि ते मंदिराचा दरवाजा पॅक केला तळघरामध्ये. आणि मग गोरक्षनाथ त्या विक्रम राजांना त्याच्या त्या देहामध्ये यांनी कोण प्रवेश केला? किती? 12 वर्ष. आणि मग त्या 12 वर्षामध्ये तिथे एक मुलगा झाला.
धर्मनाथ, त्या मुलाचं नाव ठिकायलं धर्मनाथ ठेवलं. आणि मग ज्या वेळेला गोरक्ष परत फिरत आला, आपल्या गुरुची आठवण आली आणि त्याच गुरूंना सांगितलं. तर त्या मंदिरामध्ये ज्या वेळेला मच्छिंद्रनाथ आणि ती राणी आली होती, त्यावेळेला तिने काय सांगितलं, माझा नवरा कायमस्वरूपी जिवंत राहो, असं तिनं काय केलं, भगवंताकडे प्रार्थना केली. तेव्हा ती गुरुबीन काय केली, हसली ती. आणि मग तिनं विचारलं का बुवा तू का हसली. मग तिला ते गुह्य माहीत होतं ना का हा खरा विक्रम राजा नाही आहे. आणि मग तिनं सांगितलं, मग तिनं त्या देहाचे तुकडे तुकडे केले आणि सगळे फेकून दिले. आणि जेव्हाला तिथं आला मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ, त्याला विचारलं तिला, ती म्हणून मला माहीत. आणि मग त्याने शोध लावला की असं असं केलेलं आहे. आणि मग त्याने काय केलं, ते याचं मच्छिंद्राचे जे जागी तुकडे पडले होते ना हाडांचे, ते एकत्र गोळा केले आणि त्यांनी संजीवनी मंत्राने मच्छिंद्राला जिवंत केलं. आणि मग ज्यावेळेला मच्छिंद्र जायला लागला, त्याचं परत ते विक्रमराजाचं शेव जाळलं. मग त्यावेळेला त्यांनी शोक केला. मग मच्छिंद्राने काय केलं, त्या धर्मनाथाला तिथं त्याला गादीवर बसवायचे. मग त्या धर्मनाथाला काय केलं, दीक्षा दिली. कोणी, गोरक्षनाथांनी. मग तिथं सगळे नवनाथ बोलवले, स्वर्गातले लोक देव आले आणि तो उत्सव त्यांनी आनंदानं साजरा केला. आणि मग आज ह्या दिवशी काय करायचे, गव्हाच्या पिठाचे 5 दिवे करायचे, ते उकडून घ्यायचे, त्याच्यामध्ये गाईच्या तुपाचा दिवा लावायचा, हरभरे घ्यायचे, गहू घ्यायचे, त्याच्या चुरा करायचा आणि त्याच्यामध्ये बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर आणि तो मलिदा करायचा. आणि मग ते धर्मनाथाचं नाव घेऊन आणि ह्या दिवशी तो उत्सव साजरा करायचा. हा जर उत्सव साजरा झाला तर आपल्या घरातील दुःख दरिद्री सगळी निघून जाते, सुख मिळतं. म्हणून आपल्या पूर्वजांनी ही धर्मनाथाची जी बीज आहे ही तेव्हापासून आज साजरी केली जाते. आजचा दिवस एक आनंदाचा उत्सव, संकटनाशाचा उत्सव हा साजरा केला जातो. आणि मग आज आपण या दिवशी ही धर्मनाथाची बीज आहे, ही नवनाथाची जी परंपरा आहे, ही आज आपण साजरी करू. जय भैरवनाथ महाराज की जय. काय संकट इकडं.